यानंतर पुढची बातमी पाहूया। रत्नागिरीच्या ऐतिहासिक वारशाला हादरवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे। हरणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक गोवा किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आलाय। किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटबंदीचा मोठा भाग कोसळल्याने संवर्धनाच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। विशेष म्हणजे गेली 2 वर्षे कोट्यवधी रुपये खर्च करून किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती। मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर तटबंदी ढासळल्याने शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। कोट्यवधींचा खर्च नेमका कुठे गेला, संवर्धनाच्या कामाची गुणवत्ता तपासली जाणार का, या सर्व प्रश्नांचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे येथील हा आहे ऐतिहासिक गोवा किल्ला आणि याच गोवा किल्ल्याच्या तटबंदीचं काम करण्यात आलं होतं। गेले काही महिने या ठिकाणी या डागडुजीचं काम सुरू होतं। मात्र आता आपण पाहतोय की जे डागडुजीचं काम करण्यात आलं होतं तोच बुरुज नेमका ढासळलेला आहे। त्यामुळे यावरूनच या कामाचा निकृष्ट दर्जा समोर येतोय। आपण पाहूया की या किल्ल्याचे 2 फेज आहेत। पहिल्या फेजचं काम पूर्ण झालेलं आहे, करोडो रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत। दुसऱ्या फेजचं काम मंजूर आहे, मात्र त्या कामाला सुरुवात झालेली नाही। परंतु या किल्ल्याचं काम पूर्ण होण्या अगोदरच या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे। त्यामुळे शिवप्रेमीमध्ये आता नाराजी सुद्धा पसरलेली आहे। आपण पाहतोय की किल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात तटबंदीचा भाग कोसळलेला आहे। हा जो आपण कोसळलेला तटबंदीचा जो भाग पाहतोय तो गेल्या काही महिन्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात आली होती आणि त्यामुळे एक प्रकारे या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारे हे जे किल्ले आहेत, या किल्ल्याचे सुशोभीकरणाचं काम युद्ध पातळीवरती सुरू होतं। कोट्यवधी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। त्यामुळे शिवप्रेमीमध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं। तर दुसरीकडे आता ज्या बुरुजाचं काम करण्यात आलेलं आहे तोच बुरुज नेमका ढासळलेला आहे। त्यामुळे दुसरीकडे शिवप्रेमीमध्ये आता नाराजी सुद्धा पसरलेली आहे। करोडो रुपये या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे, या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर हा समुद्र किनाऱ्यावरचा हा जमिनीवरचा हा जो किल्ला आहे गोवा किल्ला, हा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करून या ठिकाणी उभा आहे आणि त्याच किल्ल्याची आता तटबंदी ढासळलेली आहे। या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये मंजूर झालेले आहेत। निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात मंजूर झालेला आहे, खर्च सुद्धा झालेला आहे। दुसरीकडे या किल्ल्याचं दुसऱ्या फेजचं काम सुरू होण्या अगोदरच पहिल्या फेजचं जे काम झालेलं आहे त्याच कामाची तटबंदी आता मोठ्या प्रमाणात ढासळू लागलेली आहे। त्यामुळे या कामावरती आता शंका निर्माण होते। शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, हरणे, रत्नागिरी। यानंतर पुढची बातमी पाहूया। गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका भात रोपांना बसलाय। उत्तर पुणे जिल्ह्यासह पुणे ठाणे सरहद्दीवरील माळशेज घाट परिसरात भात रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतामध्ये तयार केलेली भात रोपं पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहेत। तर पावसानं उघडीप घेऊन 2-3 दिवस झाले असले तरीही अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलंच आहे। अर्ध्याहून अधिक रोपं मोडली आहेत, उर्वरित रोपं पिवळी पडू लागली आहेत। शेतकऱ्यांच्या मते ही रोपं आता लागवडीसाठी योग्य राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। परिणामी यंदा या भागातील भात लागवडीखालील क्षेत्रामध्ये मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसाचं पाणी जे आहे ते ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी असणाऱ्या भात शेतामध्ये शिरलंय आणि त्यामुळे भात शेतीचं प्रचंड असं नुकसान झालंय। आता आपण पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या माळशेज परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय इथे ही भाताची रोपं टाकली आहेत। मात्र या रोपांमधून पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहिल्यामुळे या भात शेतीचं या भात रोपांचं मोठं नुकसान झालंय। खरं तर गेल्या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपं टाकून भाताची लवकर लागवड केली होती। याही वर्षी पावसाला लवकर सुरुवात होईल आणि त्या आशेवरती शेतकऱ्यांनी पाऊस नसताना सुद्धा या भागामध्ये भात रोपं टाकली होती। मध्यंतरी जो काही थोडाफार पाऊस झाला होता त्या पावसावरती ही भात रोपं तरळली होती। मात्र गेल्या 8 दिवसांपासून ह्या भागात जो मुसळधार पाऊस सुरू आहे, या मुसळधार पावसामुळे जे डोंगररांगावरील पाणी आहे
हे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भात रोपांमध्ये ह्या भात रोपांच्या शेतांमधून वाहिलंय, त्यामुळे ही शेती खरडून गेली आहे. त्याचबरोबर ही भात रोप सुद्धा वाहून गेली आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकताय. आता ही जी भात रोपं आहेत, ही भात रोपं ह्या ठिकाणी अक्षरशः ह्या पाण्यामध्ये ही भात रोपं गेले काही दिवस बुडलेली आहेत, त्यामुळे ही भात रोपं पिवळी पडलीत. त्याचबरोबर ही जी भात रोपं आहेत, ह्या भात रोपांच्या माना या ठिकाणी मोडलेल्या आहेत. खरं तर भात शेती ही पाण्यात करण्याची शेती आहे, मात्र ज्या वेळेस ह्या भात रोपांची ही भात रोपं उभी असती पाण्यामध्ये तर ही भात रोपं टिकली असती. मात्र आता मी कॅरोल सांगतो, अजून जवळून दाखवावं. ही भात रोपं जी आहेत, ही भात रोपं ह्या भात रोपांमधून पाणी वाहिल्यामुळे ह्या भात रोपांच्या माना ह्या मोडल्या गेल्यात आणि माना मोडल्या गेल्यामुळं ही भात रोपं आता आडवी झालेली आहेत आणि ही आडवी झालेली भात रोपं जी आहेत ही आता ह्या शेतातलं पाणी जरी ओसरलं तरी ही माना मोडलेली भात रोपं पुन्हा उभी राहणार नाहीत आणि त्यामुळे ही भात रोपं आता लागवडीसाठी योग्य राहणार नाहीयेत. त्यामुळं एकतर ह्या वर्षी पावसाळा उशिरा सुरुवात झाली आहे, जुलै महिना उलटलाय आणि आताशी पाऊस झालाय. कुठेतरी भात लागवडीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशातच आता ही भात रोपं जी आहेत ही या भागात झालेल्या पावसामुळे वाहून गेल्यात. या भात रोपांमध्ये पाणी साचल्यामुळे, जास्त पाणी वाहिल्यामुळे ही भात रोपं ह्या भात रोपांच्या माना मोडल्यात. त्यामुळे आता ही भात रोपं जी आहेत ही भात रोपं यांचं नुकसान होणार आहे. ही भात रोपं लागवड योग्य राहणार नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते भात लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आता भात रोपांचा तुटवडा निर्माण होणार आहे. खरं तर आता ही भात रोपं जी खराब झाल्यात, शेतकऱ्यांना ही भात रोपं लावायला कमी पडणार आहेत. आता पुन्हा एकदा शेतकरी भात रोपं टाकू शकत नाही, कारण की या वर्षी अगोदर पावसाळा उशीर झालाय. आता भात रोपं टाकणार कधी, ती उगवणार कधी आणि भाताची लागवड करणार कधी, हा मोठा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय. त्यामुळं याच्यातून जी रोपं वाचतील त्याच रोपांच्या माध्यमातून शेतकऱ्याला भात लागवड करावी लागणार आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट.